तर काल होता संडे. म्हणायला जरी संडे असला तरी एका आईची कामं कधीच संपत नाहीत. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. दिवाळीच्या फराळातला आवडता पदार्थ माझा आज संपलेला आहे. मग त्याला शेवटचं खाऊन घेतलं. पिलूसाठी इथे ॲपलची खीर बनवली होती आणि ती खाऊन तो किती गोड गोड खेळत होता. याची रेसिपी हवी असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. मग लगेच नाश्त्याच्या तयारीला लागले. आज नाश्त्यामध्ये शाबूची खिचडी होती. लग्नाआधी आईला एकादशी असली की तिच्यासोबत खिचडी खायची, मला उपवास आहे असं म्हणून, आणि दुपारी पोट भरून जेवण करायचं असं कुणी कुणी केले. नाश्ता वगैरे झाला त्यानंतर लगेच कपडे धुवायला घेतले. संडेच्या दिवशी ना खूप जास्त कपडे काढते मी धुवायला. आता कपडे तरी ते सकाळी धुतले होते, पण मला सुकवायला टाकायला 1:45 वाजले होते, कारण हे माझ्यावरती डिपेंड नाही. माझं काम दिवसभर चालतं. बेबी सोबत खेळत बसले आणि त्यामुळे खूप उशीर झाला. त्याला झोपी लावलं, कपडे वगैरे सुकवायला टाकले, खाली आले, जेवण वगैरे तर झालंच होतं. मग भांडे घासून घेतले. आता आपण कितीही करत राहिलो ना तरी हे काम राहिलं ते काम राहिलं असं होऊन जातं. 5 वाजता शौर्यला सांगितलं होतं कपडे घेऊन यायला, कारण की बेबी उठलेलं होतं. मग तो इथे कपडे घेऊन आला आणि हे छोट्या हाताने आपल्याला इतकी मदत करतात ना, पण हे आपल्याला कधीच कळून येत नाही. संध्याकाळी सिंपलच असा डाळ भातचा प्लॅन होता, म्हणून इथे सिंपल डाळ बनवायला घेतली होती. मला फक्त तुरीच्या डाळीचं वरण आवडतं. मुगाच्या डाळीचं सुद्धा खूप पौष्टिक असतं, पण ते काय माहित, पण मला आवडतच नाही. मग ते सिंपलच अशी जिरे, मोहरी, लसूण, मिरच्या, टोमॅटो, हळद याची मस्त अशी तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर कोथिंबीर. तुरीच्या डाळीच्या कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड केलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर ऍड केली. मस्त असं आमचं जेवण झालं होतं. आणि यांची मस्ती ना रात्री काही दिवस काही संपतच नाही. चला मग आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.